तुमचा विश्वास, आमची बातमी. नाशिक शहरात सीएनजी तुटवड्यामुळे आधीच वाहन चालक हैराण असताना पाथर्डी वडनेर रोडवरील तुळजाभवानी पेट्रोलियम या पंप चालकानं सीएनजी अपडेटसाठी चक्क पेड सर्व्हिस सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सीएनजी उपलब्ध आहे की नाही याची माहिती देण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकी 60 रुपये आकारले जात असल्याची बाब उघड झाली आहे. पंप चालकानं वाहन चालकांना सीएनजी अपडेटसाठी 60 रुपये फोनपेद्वारे भरा, त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून नियमित अपडेट दिले जातील असा संदेश प्रसारित केलाय. त्यामुळे आधीच सीएनजी भरण्यासाठी लांबच लांब रांगा सहन करणाऱ्या वाहन चालकांना आता माहिती मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होते. वाहन चालकांच्या मते सीएनजी पंपावर इंधनही भरा आणि अपडेटसाठी वेगळे पैसेही द्या, ही सरळ ग्राहकांची लूट आहे. या प्रकारामुळे संबंधित पंप चालकांना नवा फंडा वापरल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान तुळजाभवानी पेट्रोलियमचे संचालक जयवंत बोराडे यांना फोनद्वारे संपर्क केला असता त्यांनी दररोज 4855 लोकांना मी सीएनजीची सेवा फ्रीमध्ये देत होतो. यानंतर ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून मी ही सेवा 60 रुपये घेत पेड सर्व्हिस चालू केली आहे. यामुळे माझ्याकडे चांगले ग्राहक सीएनजी भरण्यासाठी येतात असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान या प्रकरणी जिल्हा पुरवठा विभाग तसेच संबंधित पेट्रोलियम कंपनीने कारवाई करावी अशी मागणी वाहन चालकांकडून होते. सीएनजी सारख्या अत्यावश्यक इंधनाबाबत अशा प्रकारे शुल्क आकारणे योग्य आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सागर चौधरी, आपलं शासन, नाशिक. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.